नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे शेकडा नफा तोटा। यावरील काही उदाहरणं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा ही उदाहरणं अगदी कमी वेळामध्ये कशी सोडवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। चला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या सर्व विषयांचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। मग इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, एका वस्तूची खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर 5/4 तर शेकडा तोटा किती। आता खरेदी आणि विक्री दिले म्हणजे बघा, इथे खरेदी किंमत मी शॉर्टकटमध्ये लिहिते, खरेदी किंमत किती आहे 5 आणि विक्री किंमत किती आहे 4 आहे, कारण खरेदी व विक्री यांचे गुणोत्तर आहे 5/4 म्हणजे खरेदी आहे 5 आणि विक्री आहे 4। आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे। आता इथे आपण काय करायचे, सूत्र वापरायचे। मग शेकडा तोट्याचं सूत्र बघा, शेकडा तोटा याचं सूत्र काय आहे, शेकडा तोट्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100। आता प्रत्यक्ष तोटा, आता तोट्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, तोट्याचं सूत्र काय आहे, तर तोट्याचं सूत्र आहे खरेदी वजा विक्री, कारण खरेदी किमतीपेक्षा ज्यावेळेस विक्री किंमत कमी असते त्यावेळेसच तोटा होतो। मग इथे प्रत्यक्ष तोट्याचं सूत्र म्हणजेच काय, खरेदी वजा विक्री। मग 5 - 4 बघा, इथे किमती ठेवूया 5 - 4 छेद खरेदी किंमत किती आहे 5 आहे आणि गुणिले 100 बघा, या किमती आपण या सूत्रामध्ये भरून घेतल्या। आता 5तून 4 गेले तर किती राहतात, 1 राहतात आणि छेद हे 5 गुणिले हे 100 बघा। आता इथे भाग जातोय, भाग करूया, 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0, 1 गुणिले 20। आता इथे घेते 1 गुणिले 20 बरोबर किती आलं उत्तर 20। मग शेकडा तोटा किती झालाय तर 20%। मग 20% कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये। दुसरा प्रश्न, या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे आपण नफ्या तोट्याची उदाहरणं सोडवून घेणार आहोत। आता आपण पहिलं गुणोत्तराचं बघितलं, गुणोत्तरात शेकडा तोटा। आता आपण काय करायचं आहे बघा, दुसरा प्रश्न बघूया, उत्कर्षाने जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकले तर तिला शेकडा नफा किती झाला। मग आता इथे सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, सूत्र वापरायचं आहे। आता इथे बघा आपल्याला नफा विचारले, शेकडा नफा, मग इथे सुद्धा आपल्याला नफ्याचं सूत्र बघा, नफ्याचं सूत्र शेकडा नफा, तर इथे काय फरक घ्यायचा आहे लक्षात। मग फरक किती आहे बघा, उत्कर्षाने जेवढ्या किमतीला 12 पेन खरेदी केले म्हणजे खरेदी कितीची आहे 12 पेनांची आहेत आणि विकले तेवढ्याच किमतीला 10 पेन विकलेत किती 10 पेन। मग काय करायचं आहे, खरेदी आहे 12 आणि विकलेत 10 म्हणून मी याच्यातील काय करायचं आहे फरक बघा, इथे मी सूत्र लिहिते, फरक काढायचं आहे। नफ्याचं सूत्र काय इथे वापरायचं आहे, आधी फरक काढायचं आहे आणि विक्रीच्या वस्तू काय वापरायचं, इथे विक्रीच्या वस्तू लिहायचं आहेत, विक्रीच्या वस्तू आणि गुणिले 100। आता विक्रीच्या वस्तू किती आहेत तर विकलेत किती पेन 10 पेन विकलेत म्हणून मी इथे 10 आणि गुणिले हे 100। इथे सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये आपण काय केलेत किमती भरल्यात। आता बघा 12 मधून जर 10 गेले तर किती राहतात 2 राहतात, छेद 10 गुणिले हे 100। आता आपल्याला माहिती आहे बघा, 10 × 10 = 10 × 100, उरलं काय 2 गुणिले 10, मग 2 गुणिले 10 बरोबर किती उत्तर आलं 20। म्हणजे या व्यवहारामध्ये तिला किती टक्के नफा झालेला आहे तर 20% नफा झालेला आहे। मग 20% कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये। बघा अशी सोपी जर आपण या पद्धतीने गणित सोडवली तर आपलं शेकडा नफा तोटा हे टॉपिक एकदम आपल्याला सोपं जाणार आहे। पुढचा प्रश्न बघूया बघा, इथे तिसरा प्रश्न, सुहासने एक पुस्तक 20% नफ्याने विकले
परंतु 6 रुपये जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता इथे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग बघा 20% नफ्याने विकलेलं आहे, पण जर 6 रुपये अजून जास्त घेतले असते तर 22% नफा झाला असता. मग आता इथे काय करायचं, आधी फरक काढून घ्यायचा आहे. बघा 22% नफा झाला असता, 20%, 22मधून 20% आपण वजा करायचे, कारण 20% नफा झाला आहे, पण 22% नफा झाला असता. केव्हा झाला असता तर 6 रुपयाने विकलं असतं. तर मग 22 वजा 20 केलं तर किती येतं, 2%. मग बघा आता 2% म्हणजेच किती, 6 रुपये. 2%साठी किती रुपये आहेत, तर 6 रुपये आहेत. आता आपल्याला माहिती आहे टक्के कितीमध्ये असतात, तर टक्के 100मध्ये असतात. मग 100% बरोबर आपण x रुपये हे मानून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. इथे काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. बघा तिरकस गुणाकार. मग 2 गुणिले x इथे घेते मी, 2 गुणिले x बरोबर 100 गुणिले 6. 100 गुणिले 6. आता आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून आपण एक्स इथे ठेवायचा आणि हे 100 गुणिले 6. आता इथे हे 2 आहेत ते गुणाकाराच्या रूपामध्ये आहेत. इकडे गेल्यावर त्या 2चं काय होणार आहे, भागाकार. मग इथे बघा बे एके बे, बे त्रिक 6. आता राहिलेल्या किमती लिहून घ्यायच्या. 100 गुणिले 3. 100 गुणिले 3. मग 100 त्रिक 300 रुपये. मग आता मला सांगा 2% जर 6 रुपये, तर 100% आपल्याला किती रुपये मिळाले, तर 300 रुपये. म्हणजेच त्या पुस्तकाची खरेदी किंमत आहे 300 रुपये. त्या पुस्तकाची खरेदी किंमत आहे 300 रुपये, कारण पुस्तक आपण पूर्ण 100%ने घेतलेलं आहे की नाही, म्हणून मी ते किती 300 रुपये. मग 300 कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 300 रुपये. पुढचा प्रश्न बघूया. बघा हा पण प्रश्न सेम तसाच आहे. माहीने एक पुस्तक 15% नफ्याने विकले, परंतु 20 रुपये जास्त घेतले असते तर 19% नफा झाला असता, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता बघा 19% फायदा झाला असता, पण फायदा किती झालाय, फक्त 15% झालाय. मग आपण नफ्यांमधला फरक काढूया. मग 19 वजा 15 बरोबर किती, 4%. मग आता काय सांगितलंय, केव्हा 19% फायदा झाला असता, 20 रुपये जास्त घेतले असते तर, म्हणजे 4% बरोबर 20 रुपये. मग आपल्याला इथे पण 100%चं काढायचं आहे, 100%. मग 100%साठी आपण इथे x मानून घेतलं, इथे पण आपण तिरकस गुणाकार करायचा. मग इथे बघा 4x बरोबर 20 गुणिले 100. आता हा x इथे असाच राहिला, हे 20 गुणिले 100. हे जे 4 इथे गुणाकाराच्या रूपामध्ये होते ते इथे काय झाले, भागाकाराच्या रूपामध्ये झाले. मग बघा 4 एके 4, 4 पंचे 20. मग आता इथे राहिले काय, 5 गुणिले 100. मग 5 गुणिले 100 बरोबर किती, 500 रुपये. मग माहीने त्या पुस्तकाची माहीने जे पुस्तक घेतलं त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती आहे, तर 500 रुपये. मग 500 रुपये कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न, 400 रुपयांची वस्तू 20% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? बघा विक्री किमतीचं सूत्र सुद्धा आहे, पण आता इथे बघा 400 रुपयाची वस्तू 20% नफ्याने विकली, म्हणजे या व्यवहारामध्ये 20% नफा झालाय. मग आता बघा आपल्याला काढायची आहे विक्री किंमत. मग आता किती रुपयाची वस्तू, 400 रुपयाची वस्तू. मग आता इथे नफा झालेला आहे, इथे काय झालेलं आहे, या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. मग नफा झालाय म्हणून आपल्याला माहिती आहे 100मध्ये असतो नफा. टक्के किती असतात, 100. मग त्या 100%मध्ये 20% नफा झालाय. मग 100 अधिक 20 करायचे. मग 100 अधिक 20 बरोबर किती, 120 रुपये. मग 400 रुपयांची वस्तू आणि नफा एकूण किती झालाय, 100मध्ये 20%, म्हणून मी इथे किती, 120. मग 400 गुणिले 120 आणि छेद काय घेतो आपण, तर 100च घेतो, कारण टक्के 100मध्ये असतात, म्हणून मी. आता बघा या शून्याला हे शून्य गेले, या शून्याला हे शून्य गेले, राहिलंय काय, 40 गुणिले 12. मग आपल्याला माहिती आहे 12 चोक 48 आणि हा शून्य, 12 शून्य 0. मग किती झाले, 480 रुपये. म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे, तर 480 रुपये, कारण इथे काय झालेलं आहे, 20% नफा. म्हणजे या पद्धतीने. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 480 रुपये.
बघा पुढचा प्रश्न, 5,000 रुपयांची वस्तू 10% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? बघा हा टॉपिक जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.